तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे काजू मसाला. तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात आधी इथे मी थोडंसं पाणी बॉईलला ठेवलं आहे. याच्यात टाकणार आहे थोडेसे काजू आणि उभे चिरलेले कांदे. हे आपण ग्रेव्हीसाठी यूज करणार आहे. हे 10 ते 15 मिनिट बॉईलसाठी ठेवा. बॉईल झाल्यावर याला काढून घेतलं एका प्लेटमध्ये. आता आपण भाजीसाठी लागणारे काजू भाजून घेऊया. तर सगळ्यात आधी इथे टाकले मी कढईत थोडंसं तूप आणि तुपात मी काजू भाजून घेणार आहे. थोडंसं असं सोनेरी रंग येतपर्यंत भाजून घ्या. त्याच कढईत आता आपण देऊया फोडणी. थोडेसे खडे मसाले टाकलेत मी याच्यात दाखवल्याप्रमाणे. खडे मसाले परतून झाल्यावर टाकूया बारीक चिरलेला कांदा. कांदा सुद्धा परतून घ्या. आता याच्यात टाकूया बारीक चिरलेले टोमॅटो. 2 मीडियम साईजचे टोमॅटो मी बारीक चिरून घेतले तिकडे. आता याच्यात टाकलेत मी पावडर मसाले, बघू शकता तुम्ही. अद्रक लसणाची पेस्टसुद्धा मी या स्टेपलाच टाकली आहे. आता टाकूया ग्रेव्ही जी आपण बॉईल करून वाटून घेतली होती, कांदा आणि काजूची. ती ग्रेव्ही टाकल्यावर थोडंसं पाणी टाकते आणि थोडंसं ग्रेव्हीला तेल सुटतपर्यंत झाकून ठेवलं. आता ग्रेव्हीला सुटलं तेल. आता याच्यात टाकते कसुरी मेथी, कोथिंबीर, फिरवून घ्या. आता याच्यात टाकूया भाजलेले काजू. आता आपण पराठ्यासाठी पीठ मळून घेऊया. थोडंसं मीठ टाकलं मी याच्यात आणि पीठ मळून घेणार आहे, जसं आपण चपातीसाठी मळतो तसंच. इथे सिंपल लच्छा पराठा बनवते मी भाजीसोबत. खूपच टेस्टी लागतो. पीठ मळून झाल्यावर थोडंसं तेल लावून ठेवलं मी पिठाला. 10 ते 15 मिनिट रेस्ट करायला ठेवल्यावर एक गोळा घेतला पिठाचा आणि साधारणतः जशी आपण चपाती लाटतो तशी चपाती लाटून घेणार आहे. चपाती लाटून झाल्यावर त्याच्यावर थोडंसं तेल स्प्रेड केलं आहे आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी चपातीला फोल्ड केलं आहे. 15 जुलै का 14 जुलै संडे हा बोललाय. संडे हा बोलायचा नवरा घेऊन जाणार नाही तुला. थोडंसं सुकं पीठ लावून परत एकदा लाटून घेतला पराठा. आता खरपूस असा पराठा भाजून घेऊया आपण. तेल टाकलं मी, तुम्ही तूपही लावू शकता. तर तुम्ही बघू शकता पराठा आहे रेडी.
तर तुम्ही याला भाजीसोबत सर्व करू शकता. तर तुम्हाला ही पराठा आणि भाजीची रेसिपी खूप आवडली तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्कीच सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. थँक्स फॉर वॉचिंग गाईज. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.